आता ही चिकनची पिशवी पाहून ना असं वाटलं होतं मला भाऊजी चिकनच घेऊन आलेत, पण त्याच्यामध्ये चिकन नसून ना भुईमुगाच्या शेंगा होत्या. आणि शेंगा खाऊन घरामध्ये काय राडा केला होता ना माहीतच नव्हता. आहोनी भाजल्या पण खाल्ल्या पण आणि खाऊन वरती जाऊन बसले होते. हा राडा माझ्यासाठी उरकण्यासाठी ठेवला होता. म्हटलं बसा तुम्ही, आता मी उरकून घेते. रूम उरकून घेतली. म्हटलं चला आता कपडे वगैरे काढून घेऊ, मुलांचा शाळेत यायचा टाईम झाला होता. मी फ्रेश झाले आणि मस्त चहा बनवली. तर एका दादाची कमेंट होती की तुम्ही गुळाची चहा घेताय का? तर हो, मी गुळाची चहा घेते आणि दिवसभरात मी 1 कप चहा साखरेची पण घेते. असं नाही आहे की मी बंदच केलेली आहे म्हणून. आणि शाळेतून आल्याच्यानंतर यांचा असा काही खेळ रंगला होता, जी काही रॅकची भांडी होती ना ती सगळी काढून माझ्या इकडे ना 2-2 संसार बसला होता आणि तिसऱ्यांदा माझा एक संसार, म्हणजे एका घरात आमचे 3-3 संसार चालू होते. आणि माझ्या बाबूचा दात पण पडला होता. तो मला म्हणत होता मम्मा माझा दात पडला. मला पडू दे, येईल आता. मग लागले ते संध्याकाळच्या स्वयंपाकाला. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये फक्त ना बाजरीच्या भाकरी आणि शापूची भाजीच करायची होती. दादा दिदी खाली खेळायला गेले होते आणि दादा त्याच्या मित्राला घेऊन ना वरती आला होता. जेवण केलं आणि आपल्या दिवसाचा शेवट केला. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.